नमस्कार मंडळी, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महिला बचत गटासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. महिलांसाठी सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे. बचत गटांना 1 हेक्टर जमीन 1 लाखाचे अनुदानही मिळणार आहे. तर काय आहे ही नवी योजना? चला पाहू. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांना 1 हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यासोबतच 1 लाख रुपयाचे अनुदान देण्याची नवी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. महिलांना स्वावलंबी बनवणे, ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय वाढवणे आणि बचत गटांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून ही मोठी पावले उचलली जात आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना 5 वर्षासाठी जमीन वापरण्यासाठी दिली जाणार आहे. या जमिनीवर चारा लागवड, नेपियर गवत, बांबू शेती तसेच ग्रासलँड डेव्हलपमेंटसारखे उपक्रम राबवता येणार आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढवणे आणि महिलांचे उत्पन्न वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे. याशिवाय बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयाचे अनुदान देखील देण्यात येणार आहे. आर्थिक मदतीमुळे महिलांना सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी आधार मिळेल आणि व्यवसाय उभारणी सोपी होईल. तसेच 2.5 एकर जमिनीवर चारा किंवा बांबूची योग्य प्रकारे लागवड केल्यास महिला बचत गटांना वार्षिक 4 ते 5 लाख रुपयाचे उत्पन्न सहज मिळू शकते, असा दावा सरकारने केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या जमिनीतून मिळणाऱ्या संपूर्ण नफ्यावर आणि उत्पन्नावर केवळ संबंधित महिला बचत गटाचाच अधिकार असेल. त्यावर सरकार कोणताही दावा करणार नाही. मात्र ही जमीन महिला बचत गटांना कायमची दिली जाणार नाही, 5 वर्षाच्या लीजवर दिली जाणार आहे. या योजनेतून मिळणारे उत्पन्न थेट संबंधित महिला बचत गटालाच मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले असल्यामुळे महिलांना नियमित आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल. राज्यातील अनेक महिला बचत गट विविध व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. मात्र जागेची कमतरता आणि आर्थिक मर्यादेमुळे अनेक उपक्रमांना गती मिळत नाही. शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती वाढवण्यास मदत होईल. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर उद्योजकतेच्या दिशेने सक्षम करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असून ही योजना त्यातील एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.